युवकांवरच्या अन्यायाची गोष्ट येते त्या वेळेस युवकांच्या पाठीशी उभं राहण्यासाठी कोणीही उभं नसतं। परंतु दुर्दैवाने सांगितलं पाहिजे की त्यांना ज्या पद्धतीच्या नोकऱ्या किंवा व्यवसायामध्ये संधी मिळायला पाहिजे ती मिळत नाही। आपला भारत देश जो आहे तो युवकांचा देश आहे असं आपण कायम अभिमानाने म्हणतो। युवकांसाठी वेगवेगळ्या योजना सरकार काय मानत असतं, मग ते केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, सगळ्याच सरकार जे असतील ते युवकांना केंद्रबिंदू ठेवून अनेक योजना आणि कार्यक्रम आणत असतं। आपल्या देशामध्ये जवळजवळ 50% लोकसंख्या ही आता 40च्या आतल्या वयाची आलेली आहे आणि म्हणून जगातील सगळ्यात तरुण देश म्हणून भारताकडे पाहिलं जात आहे। ही आपला जो तरुणांचा देश आहे ही आपली ताकद आहे, आपली स्ट्रेंथ आहे, आपलं एक ॲसेट आहे असं आपण काय म्हणत असतो। परंतु दुर्दैवाने मला सांगितलं पाहिजे की स्वातंत्र्य उत्तर काळापासून आजपर्यंत या देशामध्ये युवक कल्याण नावाचं मंत्रालय हे अस्तित्वात नाही। हे अत्यंत म्हणजे स्वतंत्र मंत्रालय अस्तित्वात नाही, अत्यंत दुःखित अंतःकरणाने मला सांगावं लागतं। आपलं जे युवक कल्याण मंत्रालय आहे ते क्रीडा विभागाशी संलग्न आहे आणि त्याच्यात क्रीडा क्षेत्राचेच अधिकारी जास्त करून घेतले जातात आणि म्हणून काय होतं की युवकांच्या ज्या योजना असतात त्या पण क्रीडा अधिकाऱ्यांच्या मार्फतच राबवल्या जातात अशा साधारणतः आपण आजपर्यंत पाहिलेलं आहे। आणि मग त्याच्यामध्ये कुठेतरी युवकांवर अन्याय हा सातत्याने होताना आपण पाहतो आहे। सभापती महोदय, ज्या वेळेस युवकांवरच्या अन्यायाची गोष्ट येते त्या वेळेस युवकांच्या पाठीशी उभं राहण्यासाठी कोणीही उभं नसतं ही देखील वस्तुस्थिती आहे। राजकारण असेल, समाजकारण असेल, राजकारणापुरता आपण युवकांचा वापर करतो अशी एक भावना युवकांच्या मनामध्ये देखील या देशातल्या निर्माण झालेली आहे। आणि ती भावना निर्माण होण्याचं कारणच असं आहे की बेरोजगारी जी आहे ती मोठ्या संख्येने वाढत चाललेली आहे। शिक्षणाची क्रांती झाली या राज्यामध्ये 1983 साली वसंतदादा पाटलांनी शिक्षणाची क्रांती केली। प्रायव्हेट इंजिनिअरिंग कॉलेजेस आणि हे सगळे कॉलेजेस आणले। पूर्वी कर्नाटकला लोकांना जावं लागायचं, आज महाराष्ट्राच्या प्रत्येक तालुक्यात इंजिनिअरिंग कॉलेज झाले। घरोघर ग्रॅज्युएट इंजिनियर, डिप्लोमा होल्डर, ITI हे सगळीकडे तयार झालेले आहेत। इतक्या मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ आपल्याकडे राज्यामध्ये तयार झालेलं आहे। परंतु दुर्दैवाने सांगितलं पाहिजे की त्यांना ज्या पद्धतीच्या नोकऱ्या किंवा व्यवसायामध्ये संधी मिळायला पाहिजे ती मिळत नाही।